चांदवडमधील शेतकऱ्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। 3 शेतकऱ्यांची तब्येत खालावलेली आहे। मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन करू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। मुंबई आग्रा महामार्ग जाम करण्याचाही इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। कांद्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांचं हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आणि या संदर्भात उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। चांदवडमध्ये गेल्या 4 दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। या ठिकाणी हा जो ट्रॅक्टर लावलेला आहे हा अवघा 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा चांगला असून सुद्धा पुकारल्यानं शेतकरी संतप्त झाले आणि थेट शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उचललं आहे आणि आज चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हे आमरण उपोषण सुरू आहे। या ठिकाणी शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून बिना अन्न पाण्याचे बसलेत, मात्र सध्या एकही प्रशासकीय अधिकारी असेल कोणी मंत्री असेल यांनी या ठिकाणी भेट दिली नाही। त्यामुळे आज शेतकरी संतप्त झालेत आणि आज जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुंबई आग्रा महामार्ग देखील आम्ही जाम करू असा इशारा दिलाय। आपण उपोषणकर्ते जे आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय नेमकी तुमची प्रमुख मागणी आहे? आमची मुख्य मागणी, आम्ही येत्या 4 ते 5 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलो आहोत आणि आमचं म्हणणं एकच आहे, एक तर कांद्याला हमी भाव द्यावा, नाही हमी भाव देऊ शकत तर कमीत कमी तुम्ही 1500 रुपये प्रति क्विंटल शासनाला अनुदान तरी दिलं पाहिजे। कारण तुम्ही एक मार्केटमध्ये जर आता बघितलं तर अक्षरशः 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल कांदा जातोय। आत्ताच तुम्ही हा शेतकऱ्यांनी काल एक ट्रॅक्टर इथं आणून लावलेला आहे। त्या शेतकऱ्याची व्यथा अशी आहे का हा ट्रॅक्टर एवढा चांगल्या प्रतीचा कांदा जर 750 रुपये विकला आहे। काल शेतकऱ्यांना आमच्याकडे ट्रॅक्टरची चावी दिली आणि सांगितलं हा कांदा तुमच्या आम्ही स्वाधीन करतोय। इतकी बिकट अवस्था खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झाली आहे आणि आमच्या आमरण उपोषणाची जर शासनानं दखल घेतली नाही, शासनानं जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही येत्या काळात रास्ता रोको, नॅशनल हायवे जाम करू आणि अजून उग्र आंदोलन म्हणजे आमरण उपोषण करतोच आहे, परंतु आम्ही आत्मदहनाचा सुद्धा आम्ही शासनाला इशारा देतोय। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, चांदवड, नाशिक।